तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शाळा आहे, विद्यार्थी आहेत, पण शिकवायला शिक्षकच नाहीत। 3 वर्षांपासून शिक्षकांच्या प्रतीक्षेत विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात। आणि अखेर संतप्त विद्यार्थी व पालकांनी बुलढाणा जिल्हा परिषद गाठत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे। नमस्कार, आपण पाहत आहात MCN न्यूज मराठी। मी आहे पूजा हिरपूरकर। बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा आणि चाळीसटापरी येथील निवासी शाळांमध्ये शिक्षकांची तीव्र कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। भिंगारा येथे 6 तर चाळीसटापरी येथे 1 असे एकूण 7 शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे। याच मागणीसाठी शेकडो विद्यार्थी आणि पालक आज सोमवारी बुलढाणा येथे दाखल झाले। जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। विद्यार्थ्यांचा आरोप आहे की मागील 3 वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त असल्याने त्यांच्या शिक्षणाचा मोठा फटका बसत आहे। वारंवार मागणी करूनही प्रशासनाने ठोस निर्णय घेतला नसल्याचा आरोपही आंदोलकांनी केला। बोलतोय काय ताई, तुझं नाव काय, कोणत्या शाळेतून आलेली आहे, काय मागणी आहे? माझं नाव कुमारी जमुना मुकेश खरात, वर्ग 10वा। शाळेचं नाव जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा भिंगारा। आम्ही आमच्या शाळेत 6वी ते 10वी पर्यंत शिक्षक नाही, म्हणून आम्ही शिक्षणाची मागणी करण्यासाठी इथे आलेलो आहे। आम्हाला ज्यापर्यंत शिक्षक भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राधेश्याम खरात यांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत जोपर्यंत शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा दिला। मागणी आहे कशाची? आम्ही भिंगारा जळगाव जामोद आम्ही 3 वर्षापासून आमचा पाठपुरावा चालू आहे, पण अद्याप आम्हाला शिक्षक अजून मिळाले नाही। वारंवार भेटून आम्हाला आश्वासन मिळत आहे, उद्या भेटून जाईन, 8 दिवसात भेटून जाईन, पण असं आम्हाला आश्वासन नको। आम्हाला प्रत्यक्ष नियमानुसार जे शिक्षक भेटणार, जोपर्यंत शाळेमध्ये रुजू होणार नाही तोपर्यंत आम्ही या इथून उठणार नाही। 3 वर्षापासून पहिली पेजेस निघले, दुसरी पेजेस निघले, हे तिसरी पेजेस चालू आहे। याआधी काही प्रशासनाकडे मागणी केली? हा, केली होती सीओ साहेबांना। सीओ साहेबांनी आम्हाला तारीख पण दिली होती यासाठी। सीओ साहेब आले पण ते तिच्यात काही तोडगा निघाला नाही आम्हाला। विद्यार्थी संख्या किती आहे आणि कोणत्या तुकड्यांसाठी शिक्षक नाहीये? 6वी ते 10वी पर्यंत शिक्षक नाहीये आणि टोटल हॉस्टेलचे मुलं आहेत 342 मुलं आहेत। दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी शिक्षकांची नियुक्ती लवकरच केली जाईल आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही असे आश्वासन दिले। आता विद्यार्थ्यांच्या मागणीवर प्रशासन किती लवकर निर्णय घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठी करिता कॅमेरामॅन सुरेश वारेला सह संपादक राजीव वाढे, बुलढाणा। दुर्गम भागातील काही विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी आलेले आहेत, शिक्षक नसल्याचे काय सांगू? हो सर, बरोबर आहे त्यांचं म्हणणं। तिथे 9वी 10वीच्या वर्गाला शिक्षक नाहीये। आपण आताच थोड्या वेळापूर्वी पण त्या पालकांची चर्चा केली। आपण लवकरच तिथे सकाळी 1 तात्पुरते शिक्षक आपण दिलेले आहेत, ते तिथे जॉईन पण झालेले आहेत। आता अन्य 2 शिक्षकांची पण व्यवस्था आपण त्यांच्याकडे करतो आहे। लवकरच आपण त्यांना शिक्षक देऊ। आपण आताच थोड्या वेळापूर्वी पवित्र पोर्टलवर देखील शिक्षक भरतीची जाहिरात दिलेली आहे। आता बुलढाणा जिल्ह्यात जवळजवळ 300 शिक्षकांची पदं रिक्त आहेत। आता ती पदं प्रामुख्याने जळगाव जामोद आणि संग्रामपूर या 2 तालुक्यांमध्ये पदं रिक्त राहण्याचं प्रमाण थोडं जास्त आहे। आपण प्राधान्याने ती पदं या पवित्र पोर्टलच्या भरतीमधून भरणार आहोत। माझी या निमित्ताने ग्रामस्थांना, गावकऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना, शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सर्वांना विनंती आहे की अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना इतक्या लांबून आणू नये, पंचायत समितीला पण आणू नये। आपण कधी आम्हाला चर्चेसाठी बोलवा, आम्ही यायला तयार आहोत। तुम्ही आमच्याकडे या, तुमच्याशी चर्चा करायला तयार आहोत, पण अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कृपया आपण खेळू नये, विद्यार्थ्यांना इथं आणू नये अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे। गेल्या 3 वर्षापासून शिक्षक नसल्याची ओरड करतायत, 3 वर्षापासून त्यांचे काही संपर्क झालेला नाही। सर, आपण यापूर्वी त्यांची पर्याय व्यवस्थापन केलेली होती। 3 लोक आपण त्या ठिकाणी दिलेले होते, पण त्या 3 लोकांपैकी मला वाटतं 2 लोकांनी आपण त्यांना मानधन तत्वावर जे नेमलेलं होतं त्यांनी ती नोकरी सोडलेली आहे। आपण आज सकाळीच त्या गट शिक्षणाधिकारी महोदयांकडून नावं घेतलेली आहेत आणि आपण आज संध्याकाळपर्यंत स्थानिक पातळीवर जे त्यांचे पदवी प्राप्त केलेले जे लोक आहेत, पदवी आणि DED किंवा BEd प्राप्त केलेले जे लोक आहेत, त्यांना आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये जिल्हा परिषदच्या शेष निधीतून आपण त्यांना मानधन तत्वावर त्यांची नियुक्ती करतोय। त्यांच्याशी काल पण माझी या निमित्ताने चर्चा झाली होती। तिथल्या पालकांची आणि गट शिक्षणाधिकारी त्यांच्याशी बोलले होते। मी तिथल्या सन्माननीय पत्रकार बंधूंची पण बोललो होतो
आणि त्यांना निरोप दिला होता. गट शिक्षणाधिकारी आज त्यांच्याकडे जाणार होते, पण गट शिक्षणाधिकारी जाण्याच्या आधीच ते पालक मुलांना घेऊन इथे येऊन गेले. मला वाटतं हे चुकीचं आहे. अशा विद्यार्थ्यांना लहान लहान बाळांना इथं आणणं चुकीचं आहे. आम्ही पालकांना गावकऱ्यांनाही विनंती केलेली होती यापूर्वी की असं मुलांना इथं आणू नये, तर त्यांनी आमच्या विनंतीचाही थोडासा मान ठेवला पाहिजे. आपल्याला विद्यार्थी सुरक्षा ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. असं आणताना जर काही मुलाला इजा झाली, काही वाहनाची अपघात झाला, दुर्दैवाने काही प्रॉब्लेम झाला, तर मग याची जबाबदारी नाईलाजाने मग जे लोक इथं मुलं घेऊन येतात त्यांच्यावर आम्हाला निश्चित करावी लागेल. आता चर्चेच्या अनुषंगाने काय नेमका तोडगा निघाला? मी सांगितलं आता थोड्या वेळापूर्वी की आम्ही शेषफंडातून आपण तिथे तात्पुरती शिक्षकांची, स्थानिक शिक्षकांची नियुक्ती आपण तिथे करतोय.